रोहित हा सुद्धा 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल. खूपच तुरसीचा सामना सर्व प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. कारण की पेंढरी संघ पाहायला गेला तर खूप छान असा पहिला चेंडू पाहायला गेला तर 4 धावांसाठी चौकार आला. नक्कीच जाऊया दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळेल तुम्हाला. एक साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकांनी केली चुकी. परिणाम एक चांगल्या खेळाडूचा झेल सुटला गेला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये मी जेव्हा जेव्हा अँकरिंग करत असतो तेव्हा तेव्हा सांगत असतोय, पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि ज्या खेळाडूचं झेल सुटलं जातं ना, नक्कीच तो खेळाडू कुठेतरी गोलंदाजांवर तुटून पडतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या जास्तीत जास्त उभारत असतोय. कारण की मित्रांनो, क्रिकेटमध्ये जो सलामीचा फलंदाज असतो त्या संघाचा, कारण की पॉवर प्लेचं षटक असते, ते षटक पूर्णपणे चौफेर फलंदाजी करण्यासाठी त्याला पाठवलं जातोय. कारण की संघाचा नेमून एक चांगला खेळाडू पाठवला जातोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. एका धाब्याने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर लेनार्ड संघाची धावा आहेत 6 धाबा. कारण की गोलंदाजाने एक हेरलं का पहिल्या चेंडूवर माझ्या चौकार आलाय, त्याच्यानंतर पुढच्या चेंडू मला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. कारण की पेंढरी संघ पाहायला गेले तर कसारा विभागातील एक संघ आहे. तो काही नावादिला संघ आहे. कारण की या मैदानावर जेव्हा पण आम्ही मॅच ऑर्गनाईज करतो हा पेंढरी संघ तेव्हा तेव्हा या मैदानावर येऊन आपलं मॅच खूप छान असं खेळून जातोय. कारण की एक मॅच आम्ही ऑर्गनाईज केल्या होत्या इथे, त्या वर्षीच पेंढरी संघ शिस्तबद्ध संघ म्हणून सुद्धा ओळखला गेला होता. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. पेंढरी विपक्ष लेनाड. आता मात्र पॅडन्सी पाहायला भेटला. लेग साईडच्या दिशेने फटका तर खूप छान सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय तोपर्यंत हा चेंडू साई एकविरा चषकाचा चौकार पाहायला मिळतोय. अशी फटकेबाजी पाहायला गेले तर सचिन चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर का आहे हे मात्र करून दाखवतोय. आणि त्याच्या बॅटीतून 2 चौकार तर आलेत आतापर्यंत. आणि मला तरी वाटतं जेवढे 5 चेंडू झाले त्या 5 चेंडूचा सामना या सचिन यानेच केलाय आणि एक चेंडू फक्त प्रतीक खेळलाय. तत्पुरता जाऊया मैदानामध्ये शेवटचा चेंडू आहे. बॅटीची लिडिंग याची लागले. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक एका हातामध्ये जेव्हा चेंडू कॅरी केला तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. आणि मला तरी वाटतं पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकामध्ये लेनार संघाच्या धावा आल्यात 11 धावा. खूप छान अशी फलंदाजी तर पॉवर प्लेचं षटक आहे त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच याच मैदानाचं एक विश्लेषण सांगतो. 5 षटकाचे सामने आहेत. 5 वरीचा सामना राहणार. त्याच षटकामध्ये पहिला पॉवर प्ले, त्या पॉवर प्ले मध्ये 2 षटक 38 षटकाच्या बाहेर राहतील. आणि दुसरा पॉवर प्ले ज्यावेळेस गोलंदाज टाकण्यासाठी येईल त्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर राहतील. आणि या स्पर्धेमध्ये कुठलाही लेग बिपर ग्राह्य धरला जाणार नाही आणि मंकी विकेट सुद्धा नाही. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला मेन रिव्ह्यू दिला जाणार नाही. जे पंच नियम देतील ते मात्र ग्राह्य करावं लागेल तुम्हाला आणि तेच मात्र शेवटपर्यंत योग्य राहील. नक्कीच आपण पाहतोय साई एकविरा चषक पर्व दुसरा आहे आणि या दुसऱ्या पर्वामधला दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आपण पाहतोय पेंढरी विपक्ष लेनार्ड संघामध्ये. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. खूप छान अशी फलंदाजी ते केले. दुसरं षटक पाहिल्या गेले तर गोलंदाजी मार्कून नितीश आला आणि पहिला चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटला. पंचांच्या भूमिकेमध्ये खूप छान असे दिवाणे सर तसेच पडवल सर आपण पाहतोय. कारण की
या स्पर्धेचा हे दोन पंच म्हणजे एक कणा असतोय, तर पंच आणि स्कोरर नसला तर नक्कीच ही स्पर्धा कुठेतरी आपल्याला अशी पाहायला गेली तर प्रोफेशनल स्पर्धा पाहायला मिळणार नाही. जबिया लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका एक्झिक्यूट केलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, तोपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय. पंचांचा इशारा येईल, षटकार आहे की चौकार आहे, आणि 6 धावांसाठी नक्कीच षटकार. आणि जे नामदेव विलियम बीच संघाचे जेवढे खेळाडू होते त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा मित्रांनो, कारण की आपण ॲर्गोनायझर आहात. मॅच खेळली म्हणजे घरी जायचं नाहीये, मॅचेस पूर्ण पार पाडायचे आपल्याला. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा सर्व खेळाडूंनी आणि सर्व संघांच्या खेळाडूंना सांगतो, कुठल्याही संघाचा खेळाडू जर जर्सी मध्ये स्टेजवर आढळला तर नक्कीच त्या संघाला 4 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. कुठलाही संघ असो. आज जर नामदेव विलियम फक्त मंडळाचे खेळाडू असले तर चालतील, पण जर दुसरा खेळाडू कुठला आढळले तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. आम्ही जो स्टेज निर्माण केलाय तो मान्यवरांसाठी केलाय, तुमच्यासाठी. आम्ही जे मंडप व्यवस्था करून दिली, तुम्हाला 3 मंडप, तिथे जाऊन तुम्ही कुठेही बसायचं आहे. जबिया मैदानामध्ये तत्पुरतं खूप छान अशी मॅच पाहायला भेटली. ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला भेटतोय. तिथे मात्र गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, पण हा चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार येतोय. काय लाजवाब फटकेबाजी करतोय, म्हणूनच त्या ज्या दिवशी ज्या संघाची मॅच असेल त्या संघाचा जर एखादा खेळाडू जर आढळला नक्कीच त्या संघाला 4 धावांसाठी पॅनलाइज करू. या फलंदाजाचं विश्लेषण सांगायचं गेलं तर अप्रतिम अशी चौफेर फटकेबाजी करण्यासाठी का मला संघाने सलामीला उतरवलंय ते मात्र करून दाखवतो हा सचिन, कारण की त्याच्या बॅटमधून लेग साइडच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या ठिकाणी एक षटकार पाहायला भेटला. लगेच दुसऱ्या चेंडूवर एक ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल चौकार जो मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम अशी फटकेबाजी करतो, एक चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर असलेला फलंदाज आहे. आता मात्र रिव्हर्सचा अटेंड केलाय, पॉवरफुल परफेक्ट मिडल ऑफ शॉट 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला भेटतोय. डीजे फटका पाहिला, नंतर त्याच्यानंतर रिव्हर्सचा अटेंड पाहिलं, म्हणून म्हटलं जाते का हा सचिन एक नावादिला फलंदाज का ओळखला जातोय अप्रतिमाची फटकेबाजी, कारण की त्याला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र फटका खूप छान असा सजवला, स्टेट ड्राईव्ह फटका. तिथे मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळाले. 3 क्षेत्ररक्षक धावतात पळतात, चेंडू ज्या वेळेस कॅरी केला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या. गुड रनिंग बिन विकेट पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये. मित्रांनो कॉम्बिनेशन काय असतं ना, ते 2 फलंदाजांमध्ये यष्टीरक्षक किपर मध्ये पाहायला गेले तर खूप छान असं कॉम्बिनेशन हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, कारण की ज्या वेळेस यष्टीरक्षक गोलंदाजावर जेव्हा अचूक टप्प्यावर चेंडू टाकायला सांगतोय त्यावेळेस गोलंदाज ते हेरतोय आणि पाहतोय, कारण की मला कुठेतरी माझा भाऊ कुठेतरी मला चांगला चेंडू टाकायला सांगतोय, ते मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय आणि त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. पण आता मात्र हे कॉम्बिनेशन चुकलं मित्रांनो, यष्टीरक्षकांनी केली चूक, परिणाम या बाईकच्या स्वरूपात येतील 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 32 धावा. 32 धावा पाहिल्या गेले तर प्रगतीपथावर षटकातील पुढचा चेंडू लेग साइडला माराच्या नादामध्ये अथा मात्र कुठेतरी बॅटीची हलकीशी कट केली
आणि मात्र एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. नक्कीच दोन षटकाच्या अखेरीस पाहायला गेले तर धाबा 34 धाबा. पाहायला गेले तर खूपच महागडा ठरला हा गोलंदाज नितेश, कारण की पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर 11 धाबा आल्या होत्या आणि या षटकामध्ये कब्बल 23 धाबा आल्या. नक्की चौफेर फटकेबाजी का, दोन बॅटिंग पॉवर प्लेचं षटक दोन आहे ते 5 षटकामध्ये. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची या लेनार्ड संघाच्या दोन फलंदाजांना माहित होते आणि ती मात्र अप्रतिमाची फटकेबाजी केली आणि आपल्या संघाच्या धावसंख्या पोहोचवल्या 34 अंकावर. विदाउट लॉस काय फलंदाजी करतोय दोन फलंदाज. पाहायला गेले तर एकच चेंडू फक्त स्पर्श केलाय प्रतीक याने आणि दोन चेंडू खेळला गेला प्रतीक. तिसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र पाहायला गेले तर 30 षटकामध्ये 6 खेळाडू दिसतील आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला. म्हणजे चौफेर फटकेबाजी आता मारायला कुठेतरी एकेरी दुहेरी धावांवर लक्ष देतो की काय. पण एक नावाजलेला फलंदाज आहे लेनार्ड संघाचा हा सचिन, कारण की त्याचे भरपूर सामने मी सुद्धा पाहिलेत आणि त्याच्या विरोधात मी खेळलोय सुद्धा आणि बघितलेत सुद्धा. आणि तो एक या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाज सुद्धा आहे. जाऊया मैदानामध्ये तिसरं षटक. लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आता पाहायला गेले तर यशस्वीरित्या झेल टिपला गेलाय आणि मात्र सचिन याचा खेळ संपलाय. सचिन तंबूत परततोय. फलंदाजी करेल, कारण की त्याला जीवनदान तर पहिल्या चेंडूवर मिळाला होता आणि तो अप्रतिम अशी फटकेबाजी त्यांनी करून दाखवली. नेमका फलंदाज गेलाय संकेत. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय, छत्रपतींचा छावा आणि मारतो या 6 धावा. फटका पाहायला गेला, त्याला माहित आहे का माझा सचिन बाद झालाय, आता मी सलामीचा फलंदाज मी सुद्धा आहे, मला सुद्धा आक्रमणी फलंदाजी करावी लागेल, कारण की मी फक्त 2 चेंडू स्पर्श केले आणि त्यातील पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि हा चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. नक्कीच हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय लेनार्ड संघाकडून. प्रतीक त्याच्या बॅटतून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. जाऊ या मैदानामध्ये पुढचा चेंडू टाकला जाईल. रोहित त्याचा 40 धावा तर प्रगती पथावर आहेत. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली लेनार्ड संघाकडून. आता मात्र कुठेतरी एस्ट्यांच्या बाहेर टाकला जातोय. पंच मला सांगतात की हा चेंडू खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, कारण की दिवाने सर यांनी पाहायला गेले तर भरपूर सामन्यांचा अनुभव आहे, कारण दिवाने सर गेरसे गावातून बिलॉंग करतात, कारण की गेरसे गावामध्ये एक लेझर क्रिकेट खूप छान खेळला जातोय. त्या गावामध्ये पाहायला गेलं तर 20-20 वरच्या मॅचेस सुद्धा खेळल्या जातात आणि तिथे पंचांची भूमिका तटस्थ उभे राहून ते पार पाडत असतात. आणि आमच्या गावामध्ये सुद्धा या नामदेवलन क्रीडा मंडळाचा सपोर्ट करण्यासाठी ते आलेत आणि खूप छान अशी पंचांची भूमिका पार पाडतात. कुठेतरी लावली अपील केली पंचांच्याकडे, पण पंचांनी अपील ती फेटावलेली आहे आणि नक्कीच एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला, कारण की त्याला माहित आहे 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारल्यात, मला तरी कुठेतरी कमबॅक करावा लागेल आणि तो मात्र कमबॅक करून दाखवतोय. एक 41 धावा तर प्रगतीपथावर आहेत. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. बॅटीचे हलकीसे कट केलाय, तिथे मात्र लेग साइडच्या दिशेने फटका खूप छान असा सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला आणि डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला. तत्पुरता एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या 42 42 धावा ज्या मात्र प्रगतीपथावर पाहतोय. आणि इथे एक नौका फलंदाज स्ट्राईक केला गेलाय लेनार्ड संघाचा संकेत. संकेत पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल ही मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण की संकेत सुद्धा एक मधल्या फलीतील एक स्फोटक फलंदाज म्हटलं जाते ना, त्याच प्रकारे हा फलंदाज आहे.
यॉर्कर लाईनचा चेंडू खूप छान असा चेंडू खोदून काढलाय, लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र चेंडू फंबल पाहायला भेटले. क्षेत्ररक्षण पण 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धाबाने लेनार्ड संघाची धावसंख्या पाहायला गेली तर या 44 धावा. नामदेव विलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक मध्ये विनीत दादा साडगाव गावचे यांचे सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही तुमचे ऋणी आहोत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. काय लाजवाब चेंडू टाकला, फिंगर रोल केले या गोलंदाजाने आणि त्यांनी पाहिले गेले तर हेरले या फलंदाजाला. अचूक टप्प्यावर चेंडू टाकला, लेग स्पिन पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेले तर लेनार्ड संघाच्या धावा होतात 44 धावा. आजचा दिवस मंगळवार आहे. मंगळवार म्हणजे गणेशाचा वार, एकविरा देवीचा वार. नक्कीच पंच या सामन्यामध्ये डिन्स ब्रेक नाहीये, पण जर एखादा खेळाडूला जर पाणी लागलाच, कारण की तो अत्यावश्यक सेवा आहे ती द्यायची. डिन्स ब्रेक नाहीये कारण की आपण 5 षटकाचे सामना खेळता. कुठेतरी 7 षटकांचे जेव्हा सामने खेळत असतो ना त्यावेळेस डिन्स ब्रेक देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहतो, त्या क्रिकेटमध्ये 50 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा पार पडतात. त्या मॅचेस मध्ये पण डिन्स ब्रेक नसतो. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस आज पाहायला गेला तर माझा मित्र एक चांगला स्कोरर आहे आणि गुणी खेळाडू म्हणजे या दसई गावातील नामदेव विलन क्रीडा मंडळ दसईचा ए संघामध्ये खेळणार आहे तो योगेशजी बांगर. आज सकाळच्या क्षेत्रापासून आपण त्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. कार्तिक बांगर एक दसई गावातील एक नावादिला गोलंदाज आहे का त्याने आपलं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये कुठेतरी वर्त घेऊन गेला असा कार्तिक बांगर, त्याचा छोटा भाऊ योगेशजी बांगर साहेब आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप छान असे पार पाडतात भूमिका. कारण की त्याला माहित आहे, कारण की आपणच मॅच ऑर्गनाईज केल्यात, आपल्याला कुठेतरी जाऊन तिथे तरी कुठेतरी हातबोट लावावा लागेल आणि तो मात्र स्कोररची भूमिका पार पाडतोय. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहे तो आरबी. शॉर्ट फॉर्म पाहायला गेलं तर राहुल भोंडवे. राहुल गोलंदाजीसाठी आलाय. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आहे. काहीचा स्लोवर चेंडू होता, फलंदाजाला काहीचा समजला नाही आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच 12 प्रतिनिधी, तसेच सांगायचं तात्पर्य तेजस माझाच मित्र, एका वर्गामध्ये आम्ही शिकलेले आणि तो मात्र या पेंढरी संघाचा नेतृत्व करत आहे. असं म्हटलं जातं ना मित्रांनो. लेग साइडच्या दिशेने एक हलकासा फटका, ते मात्र एक धाव पूर्ण केले. दुसरी धावेची पूर्तता क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाले. मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की जे 11 खेळाडू असतात ना, ते 11 खेळाडू सुद्धा संघाचे एक हुकमी म्हणून ओळखले जातात. पण जो 12वा खेळाडू असतो ना तो त्यांच्याहून मेन हुकमी समजला जातो. कारण की काय माहिती का, जे 11 खेळाडू खेळत असतात त्यांचं नाव कुठं आम्हाला माहित नसतं, पण ते नावं सांगण्याचं काम जो 12वा प्रतिनिधी करत असतो ना तो मेन खेळाडू म्हणून ओळखला जातोय. कारण की ज्या वेळेस संघाचा 12वा प्रतिनिधी नसला तर आम्हाला कुठला खेळाडू खेळतोय, कुठला खेळाडू चांगलं झेल टिपतोय, कुठला खेळाडू कुठलं छान अशी गोलंदाजी करतोय हे आम्हाला माहितच होऊ शकत नाही. म्हणून 12वा खेळाडू सुद्धा त्या संघाचा एक खेळाडू म्हणून ओळखला जातोय. कुठेतरी एक धाव नव्हती, तिथे मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट केला आणि नक्कीच नो चेंडू आहे, पंचांचा इशारा आहे तो नो चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला आणि नो चेंडू मध्ये या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. नक्कीच यापुढील चेंडूवर नक्कीच फ्रीड असणार आणि फ्रीडचा सामना करणार लेनार्ड संघाचा फलंदाज प्रशांत. म्हणजे 9+2 एकूण 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्या पोहोचल्या गेल्या 49 धावा. 2+1 एकूण 3 धावा पाहायला गेल्या. आता मात्र फ्रीड चेंडू होता, फलंदाजाला काहीसा समजला नाही. गोलंदाज म्हणजे इनस्पिन
दोन्ही स्पिन मारण्यामध्ये माहीर आहे. टप्पा पडला, अचूक टप्प्यावर चेंडू पडला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच अप्रतिमाशी गोलंदाजी पाहायला गेले तर त्याला माहित आहे का चौथं षटक आहे, भरपूर धाबा तर या बॅटीतून या दोन फलंदाजांनी केल्या. मला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. जाऊया मैदानामध्ये षटकातील पुढचा चेंडू. ओहो, जवाब चेंडू. एक चेंडू मात्र स्पिन टाकला गेला, त्याच्यानंतर त्यांनी फलंदाजाची शैली पाहिली आणि दुसरा चेंडू तेस्तार चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकतोय. तर त्या गोलंदाजाने एक बिमर नक्कीच टाकला, पण त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक केला त्या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाच्या धावा कुठेतरी रोखतोय. अचूक टप्प्यावर चेंडू का टाकावं, फलंदाजाची स्टेप आउट पाहिलं आणि चेंडू थोडा मागं घेतला आणि एक लेग स्पिन पाहायला भेटला आणि यष्टीरक्षकाने ते काम खूप छान असं केलं आणि गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे. पंच नॉट आउट आहे सर, नॉट आउट आहे. कारण की आपण बेल्स लावल्यात, त्या बेल्स उडवाव्या लागतात आणि बेल्स उडवल्या नाहीयेत. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे पंच. एक नो आहे, नो आहे, एक चेंडू नो आहे. मी तुम्हाला विश्लेषण सांगतो. एक चेंडू नो आहे, एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. कारण की पहिला चेंडू पाहायला गेला तर डॉट चेंडू आहे, दुसरा चेंडू दोन धाबा आल्या, त्याच्यानंतर नो चेंडू तीन डॉट आले. बॅट्समन तो पाठवायचा. नक्कीच आपण बेल्स लावल्यात, बेल्स पूर्ण उडवाव्या लागतील. बेल ज्या वेळेस उडवशील त्यावेळेस फलंदाज बाद दिला जाईल. नक्कीच निर्धाव चेंडू, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातील. गोलंदाजी खूप छान अशी करतोय. धावसंख्या पाहायला गेली तर प्रगतीपथावर 49 धावा. ऑफ ट्रॅकर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला भेटलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय बोलतोय, तोपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय. 4 धावांसाठी आला हा संघर्षमय चौकार.
शेवटचा अंतिम षटक पाहण्यासाठी गोलंदाज येतोय राहुल. या स्पर्धेसाठी नामदेवलीन क्रीडा मंडळ धसे अभिजित साई एकविरा चषक मध्ये मान्यवर लाभलेत बाळू विशे साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गुरुराजी रोकडे साहेब, आपण सुद्धा या स्पर्धेसाठी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वागत स्वागत स्वागत. आता मात्र कुठेतरी लिडिंग एज लागते तिथे मात्र खूपच उंच चेंडू गेलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचं धाडस नक्कीच झेल तर सुटलाय आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतो की काय आणि पंचांचं बोट आकाशाकडेच पाहायला मिळेल आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात आता गडी बाद होतोय. पाहायला गेलं तर प्रत्येक बाद झालाय आता मात्र रनआउटच्या स्वरूपात नौका फलंदाज जातोय रोहित भोईर. गोलंदाजी पाहायला गेले तर 5वं षटक आहे, अंतिम षटक. कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर तर यश मिळालाय. आता मात्र काय चेंडू वलन पाहायला भेटलं बघा. फलंदाज फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिला, टप्पा पडला, लेग स्पिन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला सुद्धा चेंडू समजला नाही आणि मात्र गल्ली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, निर्धाव चेंडू पाहायला भेटला. अशा प्रकारचे स्पिन आपल्याला पाहायचे असेल तर नादिम उल्ली साहेब सारखे खूप छान असं लेग स्पिनर, तसेच हरभजन सिंग दसेगावचा फैजल शेख तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. जाऊया मैदानामध्ये. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, अप्रतिम अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. कुठेतरी कमबॅक करतो हा गोलंदाज, त्याला माहित आहे कारण भरपूर धावा झाल्यात, 5 षटकांचा सामना आहे, पण मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी ती मात्र करून दाखवतोय. आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर टाकला गेला, पंचांचा इशारा येईल, व्हाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला भेटला. नक्कीच कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता गोलंदाज, आता कुठेतरी मागणा ठरतोय. नक्कीच एखादा दुसरा तर व्हाईट गेला तरी काही नसते, पण मोठा फटका जर आलं तर नक्कीच त्या गोलंदाजाला असं म्हटलं जाते का खराब गोलंदाजी केली. पण जर अचूक टप्प्यावर ज्या वेळेस गोलंदाजी करतो ना गोलंदाज, त्यावेळेस त्याला नक्कीच एक दाब मिळते आणि तो चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक आणि चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पाहायला गेलं तर आतापर्यंत 60 धावा झाल्यात, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अप्रतिम अशी फटकेबाजी केली या संघाने, कारण की पाहायला गेलं कालच्या दिवसामध्ये सापगाव संघाने सर्वात जास्त धावा उभारल्या गेल्या या मैदानावर, 91 धावा. उगाच कुठला संघ तो ठरतो मात्र तो सापगाव संघाचा रेकॉर्ड ब्रेक कोणता संघ करतोय, कारण की रेकॉर्ड आहे ते मित्रांनो, ते कुठलाही ना कुठला संघ ब्रेक करतच असतोय. रेकॉर्ड तुटण्यासाठीच केले जातात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. काय चेंडू टाकला गेला, अचूक टप्प्यावर चेंडू टाकतो, ज्यावेळेस टप्पा पडला तर चेंडू मात्र वळण घेतोय आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. लेग स्पिन म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज, कारण की त्याला माहित आहे की या मातीच्या विकेटवर माझा जर अचूक टप्प्यावर जर चेंडू पडला तर नक्कीच तो चेंडू वळण घेत असतोय. कारण की आपण जेव्हा जेव्हा पाहतो सिरमेट विकेट असते त्याच विकेटवर कुठेतरी गोलंदाज मागणी ठरतात, फलंदाज तिथे खूप छान अशी फलंदाजी करत असतात, कारण की अशा प्रकारे गोलंदाज आपल्याला त्या सिरमेटच्या विकेटवर चेंडू वळण काहीसं पाहायला मिळत नाही. पण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी काय विकेट बनवले नामदेवलीन दसे संघाच्या सर्व खेळाडूंनी, आणि मात्र अचूक टप्प्यावर पुन्हा एकदा चेंडू टाकला, बॅक टू बॅक दुसरा चेंडू पाहायला भेटला निर्धाव. कारण की आपण पंचांच्या भूमिकेत जे सर पाहतोय ते सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज आहेत आणि ते गोलंदाजी शैली पाहायला गेले तर त्यांनी कुठेतरी त्यांना एक शब्बासकी दिली असेल, कारण की तो गोलंदाज खूप छान असा गोलंदाज आहे. कारण की त्यांच्याच तालमीमध्ये घडलेला एक गोलंदाज आहे विनोद, जो मात्र कांबारे संघाचा, तसेच आमिर सुद्धा आहे, कारण की त्यांनी खूप छान असे 2 गोलंदाज घडवले गेलेत. कारण की त्यांची त्या दिवशी मी मॅच पाहिली,
साटगाव नगरीमध्ये विनोद आणि विशाल स्मृती चषक मध्ये ते गोलंदाज काय गोलंदाजी करत होते, त्या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्यातील संघ आले होते आणि त्या सर्व तालुक्यातील संघाच्या मधील आपला एक कांबारे संघ, तसेच पाहायला गेलं तर तालुक्यातील नव्हे तर सर्व जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत तेवढे तालुक्यातील संघ आले होते. धावसंख्या पाहायला गेले तर प्रगती पथावर धावा झाल्यात 5 षटकाच्या अखेरीस 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र पेंढरी संघासमोर. तत्पुरतं मी दोन संघांना आमंत्रित करतोय. साडेगाव विपक्ष सारंगपुरी, दोन्ही एकच नावाने स्टॅट होणारे संघ सारंगपुरी संघ आणि साडगाव संघ. चला दोन्ही संघाचे सर्व खेळाडू याच स्टेजच्या समोर लाईनअप करायचे, कारण की आपण अंडर 22 चे सामने खेळत आहोत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी लाईनअप करून कुठला डाऊट असेल, कुठला संघातील खेळाडू जर बाहेर येईल असेल आणि जर कुठला खेळाडू जर एज लिमिटेड वरचा असेल तर त्याचे ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन पहिले क्लिअर करायचंय आणि तेव्हाच मैदानामध्ये जायचंय. नक्कीच पाहिलं गेलं तर दोन संघांमध्ये आपण मॅचेस पाहतोय. याच पेंढरी विपक्ष लेनाड संघ प्रथम फलंदाजी करत असताना लेनाड संघाने धाबा कुठल्या 60 धाबा आणि 61 धाबांचं आव्हान ठेवले ते 5 षटकांमध्ये आणि ते पूर्ण पार पाडण्यासाठी दोन फलंदाज पाहतोय आपण या पेंढरी संघाचे. नितेश आणि राहुल पाहायला गेले तर हे सुद्धा नामदिले फलंदाज आहेत, कारण की कुठला संघ आपण केव्हाही कमी कुणाला नका समजू, कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये एखादा हिरा ज्यावेळेस सूर्याची किरणं त्याच्यावर पडतात आणि तो हिरा ज्यावेळेस चमकतोय त्यावेळेस सर्वांना समजतो का हा एक हिरा आहे. जाऊया मैदानामध्ये. स्पीडअप करायचे पंच प्रत्येक संघाला सांगायचे की 5 षटक टाकण्यासाठी कब्बल 25 मिनिटे सुद्धा 25 मिनिटेच घ्यायचे, कारण की 5 मिनिटं द्यायचे गोलंदाजाला 7 चेंडू टाकण्यासाठी आणि 7 चेंडू 5 मिनिटात होतात टाकून. ऑफसाईडच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान असा सजवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि पहिल्या चेंडूवर एक चुकी सिंगल पाहायला मिळाली. नक्कीच या संघाच्या एका फलंदाजाचं अकाउंट ओपन झालं आणि संघाचं मात्र श्री गणेश केले. नक्की दोन संघ सारंगपुरी संघ जेवढे खेळाडू आहेत तेवढे तर लाईनअप करा, नंतर आम्हाला खूपच मॅचेस खेळवायचे आहेत. दोन्ही संघ लाईनअप करायचे, कुठला डाऊट असेल तो क्लिअर करून घ्यायचं. चला दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन कंपल्सरी राहतील. जर एखाद्या खेळाडूचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड नाहीये तर तो खेळाडू खेळू शकत नाही.
ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने कुठेतरी चुकी केली नाही आणि एक खूप छान असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. तत्पुरता एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या दोन्ही अंकावर पोहोचली. एकेरी दुहेरी धावा करून मात्र आपल्या संघाची धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात, पण पॉवर प्ले जे षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल या दोन फलंदाजांना, कारण की तुम्हाला 61 धावा करायच्या आहेत 5 षटकामध्ये आणि 2 पॉवर प्लेचे षटक आपण पाहू. पिट्टूचे षटक, ज्या पहिल्या पिट्टूच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त पिट्टूच्या बाहेर राहतील, नंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक पाहिलं गेलं तर त्या क्षेत्रामध्ये तब्बल 3 क्षेत्ररक्षक पिट्टूच्या बाहेर राहतील. षटकातील तिसरा चेंडू टाकला जाईल. आता मात्र कुठेतरी फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली धावतोय, लेमन्स लॅन्स मध्ये चेंडू धावतोय आणि एक मात्र चिकी सिंगल पाहायला मिळाली. दोन फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. नक्कीच तत्पुरता जाऊया मैदानामध्ये. खूप छान अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज, त्याला अनुभव आहे, कारण मी म्हटलं होतं का हा फलंदाज खूप छान असा गोलंदाज सुद्धा होता आणि त्या प्रकारे गोलंदाजी करतो. काय पॅड अँड स्वीप पाहायला मिळाला. नक्कीच अनुभव केला त्या गोलंदाजाचा आणि मात्र खूप छान असा फटका सजवलाय. तो जातो 4 धावांसाठी चौकार. बालकृष्ण भोईर साहेब यांच्या हातचे नाणेफेकीचं कौल केलं जाईल. हे सुद्धा एक नामदेव विलन मंडळाचे सदस्य आहेत, कारण की भरपूर वर्ष त्या या मंडळामध्ये कार्यरत करत असतात आणि या संघाचे सुद्धा एक खेळाडू म्हणून ओळखले होते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका पाहायला मिळाला. आता मात्र क्षेत्ररक्षक धावलाय, चेंडू मात्र कॅरी केलाय, तोपर्यंत दुसरी धाव घेतो की काय, काय तेच तर रनिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली पेंढरी संघाची 9 अंकेवर. बघा स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप छान अशी स्कोररची भूमिका पार पडतो योगेशजी बांगर. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. टास्क बॉक्स कक्षा मधून निर्णय आलाय. अमोलजी पडवल मला सांगतात की सारंगपुरी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र साडगाव संघाला. नक्कीच दोन्ही संघ पाहायला गेले तर ऑफसाईडच्या दिशेने फटका खूप छान आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच चेंडूच्या वेळेस कॅरी केला त्यांनी, हेरलं का कुठल्याच फलंदाज धावतोय कुठल्या ठिकाणी, नक्कीच आणि त्या ठिकाणी चेंडू फेकला एसटी रक्षकाकडे आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटला. पाहायला गेले तर पहिले षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या मात्र पेंढरी संघाच्या 9 धावा. कुठेतरी 61 धावांची गरज असताना पहिल्या पिटूच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 9. ज्या वेळेस लेनार्ड संघ फलंदाजी करत होता, पिट्टूचं पहिलं षटक टाकलं गेलं. गोलंदाज पेंढरी संघाच्या गोलंदाजाने रोहित याने कब्बल धावा कुठल्या होत्या, लेनार्ड संघाने 11 धावा. आणि मात्र आता आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस पेंढरी संघ फलंदाजीसाठी आला आणि लेनार्ड संघाचा गोलंदाज जे मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गेला, तो गोलंदाज रोहित त्याच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या गेल्या. अप्रतिम अशी गोलंदाजी केली. कुठेतरी एक विश्लेषण करायचं गेलं तर त्या गोलंदाजाने नक्कीच 2 धावा कमी दिल्या आणि आपला नाव मात्र खूप छान असं ठेवून गेला. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा नेक्स्ट गोलंदाजीसाठी आलाय रोहित भोईर. पहिले पडवल होता आणि आता मात्र भोईर आहे. पाहायला गेलं तर पेंढरी संघामध्ये सुद्धा रोहित होता आणि या लेनार्ड संघामध्ये सुद्धा रोहित आहेत. रोहित हा नाव आहे ना आमच्या धसे गावामध्ये सुद्धा आमचा सलामीचा फलंदाज रोहित शेलार म्हणून आहे. रोहित हा नाव इंडिया टीम मध्ये पण आहे, रोहित शर्मा. म्हणजे सर्व खेळाडू काय रोहितच नाव ठेवतात की काय. पाहायला गेले तर जर्सी नंबर 45 सर्व संघांच्या
खेळाडूकडे पाहतो, एक संघामध्ये कुठल्याही एका खेळाडूच्या जर्सीवर 45 नंबर असतोच. काय फटका सजवलाय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित त्याच्या आक्रमण केला या फलंदाजाने 4 धावांसाठी आलाय दर्जेदार चौकार. पाहायला गेलं तर या फलंदाजाला माहित आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 9 धावा आल्या. ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतो आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या होत्या. मला कुठेतरी संघर्ष करावा लागेल, कारण की आपल्या धावाला 61 संघाला 61 धावांची गरज आहे. कुठेतरी तुटून फलंदाजी करावी लागेल आणि पहिल्या चेंडूवर एक आक्रमण फलंदाजी केली, 4 धावांसाठी चौकार आलाय. जाऊया मैदानामध्ये दुसरा चेंडू. आता मात्र लेग साइडला आला, फ्रंट फुटच्या दिशेने ऑफ साइडला क्लासिकल फाईट का पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, तोपर्यंत चेंडू कॅरी केला गेला. काय लाजवाब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पाहूया तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतो की काय, आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. नक्कीच गुड रनिंग बिन विकेट या 2 फलंदाजांना पाठी पाहायला मिळलं. पण त्या क्षेत्ररक्षणाचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच, कारण की ते क्षेत्ररक्षकांनी नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी एक धाव रोखली गेली. कारण की एक धाव का इम्पॉर्टंट आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला शेवटच्या चेंडूवर समजेल. कारण की ज्या वेळेस पंच जरा गोलंदाजीची शैली चेक करायची, पंच गोलंदाजीची शैली चेक करायची नक्कीच. एक धाव काय इम्पॉर्टंट आहे ना मित्रांनो. साडगाव येथे झालेल्या रमेश स्मृती चषक त्याच ठिकाणी आपण पाहायला गेले तर 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ले. त्याच्यानंतर 4 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना योगेश बांगर त्या ठिकाणी गोलंदाज होता. त्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली, कब्बल 4 चेंडू 1 धाव काढून दिली नाही. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, एक धाव काय इम्पॉर्टंट आहे. ही मात्र क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांनी पण समजून घ्यावे आणि गोलंदाजांनी सुद्धा. कारण की आता पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला होता आणि त्या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली पेंढरी संघाची 18 धावा. विशाल आणि दिनेश स्मृती चषक होता मित्रांनो. त्या ठिकाणी योगेशाने खूप छान अशी कामगिरी केली होती आणि त्याच्याच कामगिरी हा संघ आमचा धसे संघ 4थ्या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. काय फटका सजवलाय, परफेक्ट मिडल ऑफ शॉट पाहायला मिळालाय. छत्रपतींचा छापा आणि मारतो या काऊ कॉर्नर. करतो हा फलंदाज, नक्कीच आपल्या संघाचं कुठेतरी मनोरंजन करतो हा खेळाडू. कारण की त्याला माहित आहे 61 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, मला तर कुठेतरी तुटून फलंदाजी करावी लागेल आणि ते मात्र अप्रतिम पाहायला मिळतंय. खूप छान असा फटका 6 धावांसाठी. जाऊया मैदानामध्ये पुढचा चेंडू. ओहो, लेग साइडला माराच्या नादामध्ये आता कुठेतरी एक दीर्घ श्वास घेत असेल हा गोलंदाज, कारण की माझ्याच गोलंदाजी कुठेतरी आक्रमण करतो हा फलंदाज. मला कुठेतरी अचूक टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, कारण की गोलंदाज का पॉवर प्लेचं दुसरं पेटूचं षटक टाकण्यासाठी आलाय. कारण की त्याला माहित आहे मी या संघाचा एक नावाजलेला गोलंदाज आहे, म्हणून माझ्या संघाच्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास मी कुठेतरी पूर्ण पार पाडेल. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका, खूप छान असा फटका सजवला आणि 4 धावांसाठी आलाय हा दर्जेदार चौकार. डीजे नक्कीच पाहायला गेले मित्रांनो तर 2 षटकामध्ये धावा आल्यात 28 धावा. कारण की
जे तो फलंदाजाने ज्यावेळेस मी म्हटलो की ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाने 11 धावा कुठल्या होत्या त्यावेळेस तुमच्या संघाच्या 9 धावा आल्या होत्या आणि ते ऐकलं या दोन फलंदाजाने आणि याच कब्बल याच षटकामध्ये दुसऱ्या पिटूच्या षटकामध्ये कब्बल धावा कुठून काढल्या 19 धावा तर लेनार्ड संघाच्या फलंदाजाने काढल्या होत्या 23 धावा कुठेतरी संघर्षमय फलंदाजी करतात हे दोन फलंदाज अजूनही एकही गडी सुद्धा बाद झाला नाही पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर नक्कीच लेनार्ड संघ या फलंदाजाला बाद करू शकतोय पण बाद करावा तर चांगली गोलंदाजी करावी लागेल पण तेवढ्या ताकदीचे दोन फलंदाज आहेत तुम्ही जर तुमच्या हातातून गोळा फेकू शकता तर आम्ही आमच्या हाताने तलवारीने त्या गोल्याला कापू सुद्धा शकतो ऑफ साइडला येऊन काय फटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी आलाय साई एकविरा चषकाचा हा दर्जेदार षटकार जे मावळे आहेत हे दोन मावळे दोघच भिंत लढवतात काय ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका आणि मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि पहिल्या गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला हा गोलंदाज नितेश भूषण धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली धावसंख्या होती ती मात्र 40 धावा काय फलंदाजी करतो हा संघ मित्रांनो कारण की म्हटलं जातं ना मित्रांनो एक बार तुम्हारे साथ तुम्हारे हाथ में बल्ला है तो दूसरी बार हमारे हाथ में सुद्धा आएगा ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा चाबूक शॉट पाहायला मिळाला तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आता मात्र क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही चेंडू ज्यावेळेस कॅरी केला आणि तेवढ्या ताकदीने चेंडू फेकला गेला तत्पर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आणि पाहायला गेलं तर 3 षटकांची सांगता झाली 3 षटकाच्या अखेरीस धावा कुठल्या गेल्या आता पेंढरी संघाने 42 धावा आणि समीकरण आहे 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे 9.50च्या सरासरीने धावा करावे लागतील त्या पेंट्री संघाला नक्कीच 12 चेंडू मध्ये 19 धावा चला पंच स्पीडअप करायचंय या स्पर्धेमध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये पण खेळाडूंना देऊ शकतो पाणी
आणि खूप छान असे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. एक आमच्या गावातील एक नावाजलेले गोलंदाज पाहायला गेले तर दोन्ही पंच गोलंदाजच आहेत. कारण की दिवाणे साहेबांना सुद्धा पाहिलं तर गेरसे संघाकडून भरपूर क्रिकेट खेळले आणि ते खूप छान असे गोलंदाज होते. आणि एक पाहतो आम्ही आमचे बालाभाऊ, ते सुद्धा एक नावाजलेले गोलंदाज आता सुद्धा खेळतात. 40+ झाले असतील तरी पण ते गोलंदाजी खूप छान कसे करतात. त्यांच्याच पावलावर ठेवून आम्ही कुठेतरी स्पिन गोलंदाजी काय असते ती शिकलो. नक्कीच एक सांगायचं तात्पर्य, ही जी मी अँकरिंग करतोय सर्वात प्रथम आमच्या याच मैदानावर साई एकविरा चषक म्हणजेच मागील वर्षीच आमचेच इथे खूप छान असे रमेश शिंदे सर होते. त्यावेळेस त्यांना सपोर्ट करायला म्हणजे दुसरा अँकर नव्हता. पण माझ्यामध्ये जे डेअरिंग आहे रमेश शिंदे सरांना माहित आहे, फजल तू सर्व करू शकतोस. आणि ज्या वेळेस माझ्या हातामध्ये माईक दिला त्यावेळेस मी जे शब्द मुखातून माझ्या बोलू लागलो आणि त्यामुळेच मी हा एक अँकर ठरलो. नक्कीच त्याच्यानंतर माझेच गुरु म्हणजेच दत्ता फर्डे सर, त्याही सुद्धा काही मला असं कानमंत्र दिले तर तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू करू शकतोस आणि ते मी करून दाखवतोय. काय फटका सजवलाय, बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला आणि भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. म्हटलं जाते ना एक मावला तुटून पडलाय या गोलंदाजानं आणि ते मात्र सिद्ध करून दाखवतोय. डीजे षटकाराने मात्र संघाची धावसंख्या पोचली गेली. धावसंख्या झाली पेंट्री संघाची 48 धावा. 61 धावांची गरज असताना 48 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. काय फलंदाजी करतो मित्रांनो. प्रेक्षक वर्गाव, तुम्हाला काय सामना जर आवडला असेल तर नक्कीच या दोन फलंदाजासाठी क्लॅप केल्याच पाहिजेत. कारण की एक गडी बाद झालाय आणि हे दोन फलंदाज खूप छान अशी फलंदाजी करतात. कुठेतरी स्लोवर चेंडू होता बघा, प्रेक्षकांनी केली चूक, परिणाम या 4 धावा. नशिबाचा चौकार. एक व्हाईट सुद्धा आहे. नक्कीच पंचांनी दंडित केलाय का व्हाईट चेंडू आहे म्हणजे खराब चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात या 4 धावा. नक्कीच कुठेतरी मागणा ठरलं होतं गोलंदाज आणि मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक सुद्धा मागणा आणि नंतर या 4 धावा. नक्कीच या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली. नशिबाचा चौकार म्हटलं गेला आणि या चौकाराने 53 धावा. 8 धावांची गरज आहे. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळाला. नक्कीच हा जाईल मला तरी वाटतंय. 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी करतो मित्रांनो हे दोन फलंदाज. नक्कीच असं म्हटलं जाते ना, ज्यावेळेस आमच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं आम्ही कुठेतरी खचून नाही जावे, कारण की आमच्या हातामध्ये सुद्धा बॅट येणार आहे आणि आम्ही त्यांना तोडीस तोड उत्तर देणार आहोत आणि ते मात्र करून दाखवले. नक्कीच खूप छान असे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या फलंदाजांचं. जिंकण्यासाठी आता मात्र राहिल्यात 4 धावा 10 चेंडू मध्ये. समीकरण होतं काय, झालं काय आणि पाहायला मिळतंय काय मित्रांनो. कुठेतरी मात्र आता एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दीर्घ श्वास घेत असेल पण मात्र खूपच उशिरानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कारण की फलंदाजी करत असताना त्या संघाने खूप छान अशी फलंदाजी केली पण त्या संघामध्ये कुठेतरी गोलंदाजांची कमी असावी ती मात्र पाहायला मिळाली. 4 धावांची गरज आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू बॅटची लिडिंग याची लागली होती. पुन्हा एकदा चुका करतो एसटी रक्षक. नक्कीच चेंडू ज्या वेळेस रिलीज केला गोलंदाजाने समजलं होतं मी का हा चेंडू यॉर्कर जरी असेल नाही तर तेस्तार चेंडू जरी असेल, पण यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढण्याचं धाडस केलं होतं फलंदाजाने पण ते मात्र काहीसा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला नाही. एसटी रक्षकाकडून झाली चूक. पॉइंट एक क्षेत्ररक्षक होतं त्यांनी खूप छान असं चेंडू अडवला गेला. नक्कीच 1 धाव घेतली गेली. समीकरण राहिले जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. या पुढील मॅच तुम्हाला सर्व प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. साडगाव विपक्ष सारंगपुरी दोन संघामध्ये एक मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान असा सजवलाय आणि मला तरी वाटतंय हा आलाय विजयी चौकार पेंट्री संघाच्या फलंदाजाच्या बॅटीतून. बघा पाहायला गेले तर 3 खेळाडूंनीच हा सामना विजय मिळवून दिलाय आणि जिंकलेल्या संघाचं या नामदेवलन क्रीडा मंडळ साई एकविरा चषक मध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच हारलेल्या संघाचं कौतुक. जाऊया ह्या मॅच मध्ये एक खूप छान अशी कामगिरी केलेला फलंदाज नक्कीच त्याला आम्ही कुठेतरी एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल आणि त्याला